हाय फ्रेंड्स, तर कसे आहात? तर आज एक नवीन व्हिडिओ आहे. फायनली 2 दिवसांनी माझी ऑर्डर आली आहे. 2 दिवस लेट तोपर्यंत माझं कस्टमर गेलेलं होतं, कारण ह्या ऑर्डर संपल्या ना कस्टमर कधी कधी वापस जातं आणि त्याच्यामुळं आज लेट का होईना पण आली ऑर्डर. थोडासा जीवात जीवाना, कारण खूप मोठी ऑर्डर होती आणि ऑर्डर आलेली नव्हती. 2 दिवसांनी फॅमिली सगळी ऑर्डर आलेली आहे. बघू शकता तुम्ही काय काय नव्हतं. चिप्स नव्हते, 5 रुपीज वाले, परत व्हील साबण, रवा नव्हता, परत व्हील साबण पण नव्हती, परत बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्याच्या नव्हत्या. रतलामी शेव होती, परत त्याच्यामध्ये ऑर्डर बऱ्याचशा होत्या. परत शेजवान चटणी होती आणि फायनली आज ऑर्डर आली. ही शेव खूप छान लागते बरं का, रतलामी शेव. आणि हाय टेडीमध्ये पण खूप छान लागतात, पण रतलामी शेव ना जास्त आवडते. आणि मलासुद्धा खायला रतलामी शेव, हल्दीरामची, दुसरी कुठली नाही, पण हल्दीरामची रतलामी शेव ट्राय करून बघा. खूप छान आणि मस्त लागते. आणि जसं जसं खाईल ना तसं तसं आणखीन खावं असं वाटतं. खूप छान आहे. आणि ही निशा मेहंदीकडे संपलेली होती म्हणून मी ऑर्डर केलेली होती. आणि चिया सीड्स पण आलेले आहेत आपले. आता गरमीचे दिवस असल्यामुळं ना थोडंसा शरीरात उष्णता निर्माण होते आणि उष्णतेमुळं ना पिंपल्स वगैरे यायला चालू होतात. आणि ज्यांना जास्त उष्णता आहे ना त्यांनी चिया सीड्स टाकून पाणी प्यावं, कारण आरोग्यासाठी पण चांगलं आहे. चिया सीड्स थंडावा देतं. त्याच्यामुळे तुम्ही बघत असाल आईस्क्रीममध्ये वगैरे पण आपल्याकडे टाकलेले असतात. आणि इथं आणलेले होते आम्ही काल खरबूज, आणि खरबूज खायला आम्ही दुकानात बसून मस्तपैकी काउंटरच्या मागं बसलेला आहोत आणि खरबूज कापायला घेतलेला आहे. मुलींना पण खायचं होतं आणि मला पण खायचं होतं, त्याच्यामुळे खरबूज कापायला घेतलेला आहे. आणि छान कापल्यानंतर मस्त असा गर निघलेला आहे, बघू शकता तुम्ही. खूप छान आणि खूप गोड पण आहे. कसलं निघते ना त्याच मस्त छान असा गोड वास येतो, मस्त अप्रतिम आहे आणि छान पण आहे. आणि या दिवसामध्ये खाल्लेलं हे खरबूज पण चांगलं असतं. कलिंगड पण आणायची मी बरं का, पण कलिंगड कसं कापूनच आणावं लागतं ना, कारण आतमध्ये कधी पांढरं निघतं, कधी लाल निघतं. आणि इंजेक्शन मारून तर ते लाल असतं पण गोड नसतं. कधी कधी पांढरे कलिंगडसुद्धा गोड लागतात, पण असं खावंसं नाही वाटत. त्याच्यामुळं कापून आणलं ना ते फ्रीजमध्ये वेगळंच होतं, त्याच्यामुळं मग ते आणलं की लगेचच खावं लागतं. त्याच्यामुळं आणताना वॉटरमेलन एकच घेऊन येते, खरबूज मात्र भरपूर घेऊन येते, कारण खरबूज ना गोड पण असतात आणि छान. आत्तापर्यंत मला तरी खरबूज कधी सपक किंवा असं लागलेलं नाही आहे. प्रत्येक खरबूज आणलेलं थोडं का होईना गोड असतं आणि मस्त असतं. आणि गरमीचं म्हणजे दुपारच्या वेळेला आम्ही खातो बघा, दुपारच्या वेळेला खूप छान लागतं. आणि आणखीन एक आहे, ते पण मी उद्या खाणार आहे. रोजचं एक बास झालं, जास्त पण खाणं चांगलं नाही आहे. बघू शकता तुम्ही, आम्ही खातोय मस्तपैकी आणि खूप छान लागतंय बरं का. खूप गोड गोड छान लागत होतं. छोटे छोटे काप करून दिलेले आहेत मुलींना पण मी. तुम्ही पण रोज खात जा, कारण हे थंडावा देणारे हे आहेत पदार्थ, फ्रूट आहेत आणि खूप छान लागतात. आणि ह्या चॅनेलवरती जर नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, आम्ही पण खातो आता आणि तुम्ही पण खाऊन घ्या. बाय बाय, धन्यवाद.